यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. श्रीमद्भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 7वा श्लोक हा अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक आहे. अर्थ माहीत असेल किंवा नसेल, पण हा श्लोक मात्र सगळ्यांच्या कानावर पडलेला आहे. आणि कशामुळं? महाभारत या मालिकेमुळं. ती मालिका कोणी काढली? रामानंद सागरांनी रामायण काढलेलं आहे. बी आर चोप्रा त्यांनी महाभारत काढलं आणि त्याचं टायटल सॉन्ग आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर हा श्लोक आज आपल्या क्रमाने चिंतनासाठी आलेला आहे. त्या श्लोकाचा अर्थ आणि अन्वय असा आहे. भारत एक, यदा यदा दोन, खाली मधर्मस्य आहे की नाही, त्या म वर 3, अभ्युत्थानम 4, तदात्मानं 5, अहम 6, मिहम आहे त्यातलं म्यवर 6 आणि सृजाम्य 7. हे भारत म्हणजे हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना. यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती, जेव्हा जेव्हा वेदविद धर्माचा ऱ्हास होतो, अधर्मस्य अभ्युत्थानम भवती, भवती नाही पण तिथं अध्यावृत घ्यायचं. अधर्माची अभ्युत्थान म्हणजे अधर्म वाढतो. तदा अहम आत्मानं सृजामी, तेव्हा मी अवतार घेतो, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा वेदविद धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेऊन धर्माची संस्थापना करतो. आता ज्ञानोबारायांची ओवी. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघो हा स्वभावे आद्यु असे. भगवान परमात्मा म्हणतात की धर्माचं जे धर्मजात आहे, म्हणजे जगामध्ये जेवढं सद्वर्तन आहे, पुण्यकर्म आहे, ते युगायुगामध्ये आम्ही रक्षण करावं. हा म्हणजे आद्य म्हणजे जुन्या काळापासून असा नियमच चालत आलेला आहे. हा आमचा स्वभावच आहे. समजलं का काय अडचण त्या ओवीत? ओमकार महाराज. धर्मजात आघवे म्हणजे सगळा धर्म युगायुगामध्ये मी रक्षण करावा असा जुना प्रवाह चालत आलेला आहे. ओघ म्हणजे काय? प्रवाह. असा प्रवाहच, अशी पद्धतच चालत आलेली आहे. आणि आद्यू म्हणजे कधी? जुन्या काळापासून. झालं. आता पुढची ओवी. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. मग जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा मी अजत्व परते ठेवी, म्हणजे परब्रह्माला कधी शरीर धारण करण्याचं त्याचं लक्षणात बसत नाही. ते अजन्म आहे तो परमात्मा. आपल्यासारखा त्याला जन्म घ्यावा लागत नाही, म्हणून त्याला अजत्व म्हणतात. पण देव म्हणतात मी माझं अजत्व बाजूला ठेवतो आणि अवतार धारण करतो धर्मासाठी. मी अव्यक्तपणही नाठवी म्हणजे माझं निराकारपणही आठवत नाही आणि अवतार घेतो कधी? जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा, जेव्हा जेव्हा धर्माला अधर्म पराभव करतो. अजत्व परते ठेवी म्हणजे अजन्मपणा, म्हणजे ब्रह्माला जन्म नसताना मग तो अजन्मीपणा मी माझा बाजूला ठेवतो काही वेळापुरता आणि काय करतो? अवतार घेतो.
अजत्व समजलं? जन्मरहितपणा. ज्यावेळी धर्माला अधर्म त्रास देतो, पराभूत करतो. तुलसीदास स्वामींचं वचन आहे. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ही असुर अधम अभिमानी, करही अनीति जाई नहीं बरनी, सीदही विप्रधेनु सुरधरणी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा, रही कृपा निधि सज्जन पीरा, जब जब होई धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. तुलसीदास महाराज म्हणतात, जब जब होई धर्म की हानी, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, तब तब प्रभू धरी विविध शरीरा, तेव्हा तेव्हा देव वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतो. हे सांगितलं केव्हा अवतार घेतो या श्लोकात, पण कुणासाठी घेतो तो हेतू आता या पुढच्या श्लोकात सांगतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधू नाम एक, परित्राणाय दोन, च दुष्कृताम तीन, विनाशाय चार, धर्म संस्थापनार्थाय पाच, युगे युगे सहा, संभवामी सात. साधू नाम परित्राणाय म्हणजे साधूंच्या रक्षणासाठी, च दुष्कृताम विनाशाय पाप्यांच्या नाशासाठी, धर्म संस्थापनार्थाय आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी, अहम युगे युगे संभवामी मी युगायुगामध्ये अवतार घेतो. धर्माचं रक्षण म्हणजे काय? धर्माने जे वागतात त्या साधूंचं रक्षण करणं म्हणजे धर्माचं रक्षण. साधू कसे राहतात? प्राणांते पिये धर्मम न त्यजंती ते एव साधवहा. मरणाची वेळ आली तरी जे धर्माला सोडत नाहीत त्यांना साधू म्हणतात. धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे आपण ज्याला धर्म म्हणतो अलीकडच्या भाषेत रिलिजन म्हणजे पंथ, तो अर्थ आहे, पण खरा अर्थ आहे भगवंताला प्राप्त करण्याची वाट, निष्काम कर्म. परमार्थ म्हणजे धर्म, आणि त्या परमार्थामध्ये आशा शिरली की अधर्म झाला, इच्छा शिरली की अधर्म होतो. म्हणून तर काल परवा आपण पाहिलं, अव्हांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. परमार्थामध्ये इच्छा विषय वासना शिरली की त्या धर्माचा अधर्म होतो. आणि अशा वेळी लोकांना शुद्ध धर्माचं मार्गदर्शन करण्यासाठी साधू महात्मे मार्गदर्शन करतात किंवा भगवान परमात्मा अवतार घेतो. ते वेळी आपुल्या चेनी कैवारे मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. त्यावेळी आपल्या म्हणजे साधूंच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो, शरीर धारण करतो. ऐकताय ना? मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले, आणि मग अज्ञानाचा सगळा अंधार गिळून टाकतो. साधू महात्मे कसे असतात, धर्माचं रक्षण कसं करतात? छत्रपती शिवाजी महाराज एक 11-12 वर्षाचे असतील. त्यांचे वडील हे विजापूर आहे की नाही, विजापूरचा बादशाह आदिलशाह,
तर विजापूरच्या त्या आदिलशहाच्या दरबारी हे होते सरदार शहाजीराजे. आणि एकदा आपल्या म्हणजे मुलाला घेऊन गेले दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना. ते विजापुरातून जात असताना रस्त्याच्या कडेला एक कसाई गाय कापत होता. शिवाजी महाराज धावत गेले आणि सांगितलं, खबरदार, गायीला हात लावलात. गाव कुणाचं आहे? त्या आदिलशहाच. पण हे अंगातलं रक्त, स्वधर्म अंगात होता ना, रक्तात भिनलेला. त्याला सांगितलं गायीला हात लावायचा नाही. तो काय ऐकतो का? त्याचं गाव. त्यानं अशी तलवार उगारली गायीला मारण्यासाठी. 12 वर्षाचे शिवाजी महाराज त्याचा हात वरच्यावरच उडवला तलवारीनं आदिलशहाच्या गावात जाऊन, त्याच्या विजापुरामध्ये. आणि मग दरबारात गेले. बसला होता आदिलशहा सिंहासनावर. शहाजीराजांनी मुजरा केला आदिलशहाला आणि शिवाजी महाराजांना खुणवलं की मुजरा करा. हे ताठ उभे, तलवार लावलेली कमरेला, वाकले नाही महाराज. 2-3 वेळा खुणवलं. त्या सभेमध्ये बोलायला परवानगी नाही, मर्यादित राहावं लागतं. 2-3 वेळा खुणवलं पण शिवाजी महाराज वाकले नाही. आदिलशहा म्हणलं, जाने दो बच्चा आहे, जाने दो म्हणे. त्याच्या लक्षात आलं आदिलशहाच्या की हे वाकणार नाही. आणि मग बाहेर आल्यानंतर शहाजीराजे रागावले. म्हणले, अरे काय कळतं की नाही तुला? मोठ्या माणसापुढे वाकलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. काही बोलले नाही शिवाजी महाराज. घरी आल्यानंतर जिजाऊ मासाहेबांना शहाजीराजाने विचारलं, म्हणले, तुम्ही आपल्या बाळाराजांना काही संस्कार दिले की नाही? मोठ्या माणसापुढे वाकलं पाहिजे, मुजरा केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. काय झालं? मग त्यांनी सगळं घडलेलं सांगितलं. वाकले नाही म्हणले आपले राजे. मग आईने एकांतात घेतलं शिवाजी महाराजांना आणि विचारलं, काय झालं, का नमस्कार केला नाही? आणि मग जरा रागवून विचारल्यावर शिवाजी महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, आई, देशाचा राजा नाही देशहीन होऊ कैसा, धर्माचा राजा नाही धर्महीन होऊ कैसा, तू सांग तुझ्या चरणाशी मी कापून ठेवीन मान. तू जर म्हणली ना आई, तुझ्या पायावर मी मान कापून ठेवायला तयार आहे, पण या आधर्मी पाप्यांच्या पुढे मी वाकणार नाही म्हणणे. बाकी मला काही सांग, पण ह्यांच्या पुढे मी वाकणार नाही, कारण यांनी आमचा धर्म उडवला, यांनी आमच्या आया बहिणींची आबरू लुटली. यांना मारण्यासाठी माझा जन्म आहे, यांच्या पुढे वाकण्यासाठी नाही. म्हणजे धर्माचं रक्षण करणारे कोण आहेत? हे साधू पुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राजे होते म्हणजे काय? वेश राजाचा होता, कर्तव्य राजाचं होतं, पण ते महान सत्पुरुष होते. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय ना, श्रीमंत योगी. त्यांना श्रीमंत म्हटलं आणि पुन्हा योगी म्हटलंय. योगी म्हणजे महात्मे होते ते. तर अशा धर्म रक्षण करणाऱ्या महात्म्यांचं रक्षण करतो. धर्मो रक्षती रक्षिताः. धर्माचं रक्षण करणाऱ्याचं धर्म रक्षण करतो, परमात्मा रक्षण करतो. म्हणून आपुल्याची नि कैवारे मी साकार होऊन अवतारे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले आणि मग अज्ञान सगळं नष्ट करतो मी. अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. अधर्माची मर्यादा सगळी मोडून टाकतो. अधर्माचं जे फैललेला असतो सगळ्या जगामध्ये अधर्म, तो अधर्म नष्ट करतो. दोषांची लिहिली फाडी म्हणजे दोषांचं, पापांचे अधिकारपत्र, कीर्द खतावणी जी काही असते, 7-12 म्हणा, तर सगळा फाडून टाकतो 7-12 पापांचा. सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. आणि मग सज्जनांच्या द्वारे सुखाची ध्वजा उभारतो. गुढी म्हणजे काय? ध्वजा उभारली जाते. काही लोक म्हणतात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने त्यांचं डोकं भाल्यावर अडकवून फिरवलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा करायला सांगितला. म्हणजे कोणी? औरंगजेबाने. असं काही नाही. हे संभाजी ब्रिगेडने काहीतरी पिल्लू सोडायचे, आपली हिंदू धर्म संस्कृती नष्ट करण्यासाठी काहीतरी सोडतात ते. असं हे गुढीपाडवा कधी बघा ना, गुढी शब्द ज्ञानेश्वरीत आलाय. ज्ञानेश्वरी 750 वर्षापूर्वीची आहे. म्हणून आपल्या धर्म संस्कृतीतले सगळे सण पुरातन आहेत. हे कोणी असे निर्माण केलेले नाहीत, सुरू केलेले नाहीत. तेव्हा गुढी शब्द ज्ञानेश्वरीत आला. तेव्हा काय सांगत होतो? सज्जनांच्या द्वारे
सज्जनांच्या द्वारे सुखाची गुढी उभी करतो. एक काशी राजा होता, काशीचा राजा. आणि त्या काळामध्ये भारतामध्ये सगळीकडे अधर्म माजलेला होता. हिंदू धर्म पार नष्ट झाला आणि बौद्ध धर्माचा प्रचार सगळीकडे चालू होता. मोठ्या मोठ्या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि काशी राजाची एक कन्या मुलगी, ती अत्यंत धार्मिक, शास्त्र ग्रंथ वाचणारी, भरपूर अभ्यास केलेली, आणि ती सारखी चिंता करायची की आता धर्माचं रक्षण कोण करेल, कारण हे आता अधर्म जिकडे तिकडे वाढलेला आहे. सारखी विचार करायची. तिला अन्न गोड लागत नव्हतं, अशी वाळून गेली. कशामुळं? धर्माचं रक्षण कोण करेल. खरा जो साधू असतो, धार्मिक माणूस असतो, त्याला धर्माची चिंता वाटते. महाराज, आजही आपल्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे आपल्याला माहीत नाही. रोज 72 मुली पळवून नेल्या जातात महाराष्ट्रातल्या. रोजचा आकडा आहे हा. 72 मुली बेपत्ता होतात महाराष्ट्रातून रोज. आणि कोण नेतं ते? आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना फसवण्यासाठी बक्षिसं ठेवलेली आहेत. म्हणजे ब्राह्मणाची मुलगी असली तर 2 लाख रुपये बक्षीस मिळतात आणणाऱ्याला. त्याच्यापेक्षा कमी जातीची असली की जातीप्रमाणे बक्षीस आहेत, त्याला लव जिहाद म्हणतात. आणि हे असं रोज घडताना आपल्याला काही नाही, आपण दणकून आणतो. सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर है, जागे और रोए. सगळे लोक आनंदानं का, त्यांना काही वाटत नाही. पण त्या ज्या मुली जाताना त्यांना बरं वाटतं, पण तिथं गेल्यानंतर जेव्हा एखाद्या जनावरासारखं जीवन जगावं लागतं ना, तेव्हा मग त्यांचं दुःखाला सुरुवात होते. आणि ही पीडा साधू महात्म्याला पाहत नाही. अजूनही साधू महात्मे तळमळ करतात धर्मासाठी. माझा येणे दुःखे फुटत असे प्राण, आणि न कळता जन सुखी असे. वक्तेबाबा म्हणायचे, अरे आम्हाला जेवण गोड लागत नाही धर्मावरचे हे आघात पाहून. लोक खुशाल, आमचे महाराज लोक धर्माचं नाव काढत नाहीत कीर्तनात, काही घेणं देणंच नसतं. आमचं पाकिट आणि आमचं कीर्तन, बस. लोकाला दणकून हसवायचं कीर्तनात, भरपूर पाकिट घ्यायचं, निघून जायचं. धर्माची ऐशी तैसी, काही घेणं नाही. पण साधूंचा जन्म धर्माचं रक्षण करण्यासाठी असतो. तेव्हा ती जी काशीराजाची मुलगी होती, ती सारखी चिंता करायची, आता धर्माचं रक्षण प्रचार कोण करील. आणि एके दिवशी अशी खिडकीत बसली राजवाड्याच्या आणि रडत होती, डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालू. एक भव्य धिप्पाड शरीर असलेला गौरवर्णाचा ब्रह्मचारी राजवाड्याच्या समोरून चालला होता. आणि तिचे अश्रू ह्याच्या अंगावर पडले, गरम अश्रू पडले. काय पडलं वरून म्हणून पाहिलं तर राजकन्या रडताना त्याला दिसली. त्याच्या लक्षात आले हे दुःखी आहे. त्याने हात जोडून नम्रतेनं विचारलं, आई साहेब का रडताय तुम्ही? त्याच्या बोलण्यातली नम्रता, त्याचं हावभाव हे पाहून तिने ओळखलं की हा सामान्य व्यक्ती नाही, हा कोणीतरी महान पंडित असला पाहिजे. ते पंडित होते कुमारिल भट्ट. विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम. विद्वान व्यक्ती विद्वानाला बरोबर ओळखतो. तिनं ओळखला हा सामान्य नाही. ती धावतच खाली उतरली, नमस्कार केला त्या कुमारिल भट्टाला आणि सांगितलं, महाराज माझं रडण्याचं कारण सध्या आपल्या वैदिक धर्मावर फार मोठं संकट आहे. जिकडं तिकडं अधर्म पसरलाय. राजलोकांनी सुद्धा परधर्मामध्ये परधर्म स्वीकार केला. जनतेचं रक्षण कोण करील, धर्माचं रक्षण कोण करील अशी चिंता मला वाटते. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, हा कुमारिल भट्ट वैदिक धर्माचा प्रचार करेल, रक्षण करेल. आणि विद्वान होते ते. बौद्ध धर्माचं खंडन करायचं, पण एकदम खंडन कसं करणार, आपल्याला माहिती तर पाहिजे आधी बौद्ध धर्म म्हणजे काय. मग त्यांनी काय केलं, तक्षशिला विद्यापीठ होतं, तिथं गेले. हे बौद्ध धर्माचं मामाचं हा बर, त्यांचे मामा तिथले आचार्य होते. तर त्या तक्षशिला विद्यापीठात गेले आणि कुमारिल भट्टांनी संपूर्ण बौद्ध धर्माचं बारकाईनं तिथं चिंतन अभ्यास केला, कमी वेळात अगदी. आणि मग त्यांना कळालं नाही ह्या धर्मात काय, आपल्या धर्मात काय. शिकून झाल्यानंतर ते म्हटले, आता मला तुमच्याशी वाद करायचा आहे गुरुशी. कशाबद्दल? या हिंदू म्हणजे बौद्ध धर्म आणि याच्याबद्दल, ईश्वर सत्तावादाबद्दल. आपण ईश्वर सत्ता मानतो ना सगळ्या जगावर, आणि वेदाचं प्रामाण्य मानतो, याच्याविषयी वाद करायचा आहे. गुरु शिष्यामध्ये वाद झाला. कुमारिल भट्टाने
त्यांचे जे आचार्य होते बौद्ध धर्माचे, ते सगळं खंडन करून टाकलं त्यांचं. तिथला राजा होता सुधन्वा राजा, तो मध्यस्थी करायला तिथं आलेला. त्याला लक्षात आलं की कोण जिंकणार आहे, कुमारिल भट्टच जिंकणार. पण मग राजाने एक मध्य मार्ग काढला. राजा म्हटला, हे बघा, तुम्ही दोघांनी आपली आपली मतं मांडली, पण खरा जिंकणारा कोण मानला जाईल? समोर डोंगर होता उंच, ह्या डोंगरावरून खाली दरीत उडी मारायची. दरीत उडी मारूनही जर कोणाला काही झालं नाही तर तो जिंकला वादामध्ये, असं ठरवलं. कुमारिल भट्ट लगेच तयार झाले, गेले डोंगरावर आणि सांगितलं की मी जो वैदिक धर्माविषयी वाद केलेला आहे, ईश्वर सत्तावादाविषयी मी माझं मत मांडलेलं आहे, तो वैदिक धर्म जर खरा असेल आणि ईश्वर सत्तावाद जर खरा असेल तर मला उडी टाकल्यावर काहीही होणार नाही, असं म्हणले. देवाचं स्मरण केलं ना उडी टाकली, काहीच झालं नाही महाराज कुमारिल भट्टांना. आणि आता त्या आचार्यांना म्हटले बौद्ध धर्माच्या, तुम्ही उडी टाका. ते म्हणले आम्ही नाही टाकणार. याचा अर्थ काय? हारले ते, माघार घेतली. आणि मग यांनी सांगितलं माघार घेतली म्हणजे तुम्ही वैदिक हिंदू धर्म स्वीकारा. त्यांनी स्वीकारला वैदिक हिंदू धर्म आणि सगळ्या भारतामध्ये कुमारिल भट्टाची ख्याती झाली की वैदिक हिंदू धर्मच खरा आहे, बाकी सगळे धर्म कसे आहेत, खोटे आहेत. असं म्हणून त्यांनी हिंदू धर्माची ध्वजा भारतभर फैलवली, पसरवली. याला काय म्हणतात? सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी. सगळ्या भारतभर हिंदू धर्माचा त्यांनी प्रचार केला. असे जे महात्मे असतात, दैत्यांची कुळे नाशी, जे पापी लोक असतात राक्षसी, त्यांची कुळच्या कुळ संपवतात. एक रावण मारला नाही प्रभू रामचंद्राने, काय ते आहे ना, कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. सगळं त्यांचं नायनाट करून टाकला. पाप्यांचे कुळच संपवून टाकतं देव. साधूंचा मान उगीवशी. महाभारताचं युद्ध का केलं देवाने? एकटा दुर्योधन मारायचा होता असं नाही, देवाला सगळे पापी संपवायचे होते. पण आता प्रत्येकाच्या घरी जाऊन कुठं मारता, म्हणून महाभारताचं नियोजन केलं देवाने, कौरव पांडवांचं युद्ध. आणि त्या निमित्तानं सगळे पापी कुणाकडून आले? कौरव म्हणजे दुर्योधनाकडून. आणि मग एका जागेवर आणून सगळ्यांना संपवलं. असं दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान घेवशी. साधू संतांना मान प्राप्त करून देतो. धर्माशी नीतीशी शेष भरी. धर्माचं आणि नीतीचं शेष भरी याचा अर्थ होतो, शे म्हणजे 100, बरं का. त्यांना 100 वर्ष आयुष्य प्राप्त करून देतो धर्माला आणि नीतीला. पण धर्म आणि नीती म्हणजे काय? धर्म म्हणजे वेदामध्ये जे आपल्या परमार्थिकांसाठी आचरण करण्यास सांगितला तो धर्म, बरं, मानवासाठी सांगितलेला. आणि नीती म्हणजे राजकारण, ज्याला आपण म्हणतो ते राजकारण. धर्म आणि राजकारण एकत्र आलं ना मग पापी राहत नाहीत. म्हणून उत्तर प्रदेशातली 92% गुन्हेगारी कमी झाली असं म्हणतात. उत्तर प्रदेशातली का? कारण तिथला राजा धार्मिक आहे. राजाचं म्हणजे धर्माचं आणि राजनीतीचा तिथं विवाह झालाय. त्यामुळं पापे सगळे पळून गेले. आणि जो पाप करतो त्याला लगेच उडून टाकतात गोळीने. तिथं केस बीस लांबवली जात नाही. म्हणून गुन्हेगारी कमी झाली ना महाराज. म्हणून जिथं धर्माचा आणि नीतीचा विवाह होतो, दोघे जण एक जागी येतात, राजनीती आणि धर्म, तिथं पाप राहू शकत नाही. म्हणून देव म्हणतात मी धर्माचा आणि नीतीचा विवाह लावून देतो. शेज भरी म्हटलं की मग शेष असा पाठ असेल तर शे म्हणजे 100, त्यांना दीर्घायुषी करतो असं. पण शेज भरी हा पाठ चांगला आहे. धर्माला नीतीला एकत्र आणतो म्हणजे त्यांचा विवाह लावून देतो, राजनीती आणि धर्म. कधी होता राजनीती आणि धर्म एका जागी? प्रभू रामचंद्राच्या काळात धर्म आणि राजनीतीचा विवाह लागलेला होता. छत्रपती शिवरायांच्या काळात धर्म आणि नीतीचा विवाह लागलेला होता. त्यामुळं पापी लोक असून नसल्यासारखे किंवा नष्टच करून द्यायचे असं. मी अविवेकाची काजळी फेडून विवेकाचा विवेक दीप उजळी, तर योगी या पाहे दिवाळी निरंतर. भगवंत म्हणतात मी अविवेकाचा कलंक नष्ट करून टाकतो आणि अविवेकाची काजळी काढतो आणि विवेक दीप उजळी. दिव्यावर काजळी येते ना, काजळी आली की दिव्याचा प्रकाश मंद होतो, मग ती काजळी काढून टाकावी लागते. मग अविवेकाची म्हणजे अज्ञानाची काजळी आली ज्ञानरूपी दिव्यावर
ती काजळी काढतो आणि ज्ञानरूपी दिव्याचा प्रकाश उज्ज्वल करतो. तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. आणि त्यावेळी काय होतं, योगिया म्हणजे परमार्थिक साधकांना दिवाळीचा दिवस निरंतर अनुभवायला मिळतो. रोजच त्यांना दिवाळी. विठोबाचे राजा म्हा नित्य दिवाळी, हा दास नामा जीवे भावे ओवाळी. विठोबाचं राज्य आहे आणि आम्हाला रोजच दिवाळी आहे. तुकाराम महाराज म्हणतात बघा ना, वारकऱ्याला रोज दिवाळी महाराज म्हणजे काय, रोज आनंद त्याला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. देवाची आठवण होते. देवाची आठवण झाली की अति आनंद होतो आणि मग तो आनंद म्हणजेच दिवाळी. वारकऱ्याला रोज दिवाळी आहे. भजनाची, देवाच्या स्मरणाची अशी निरंतर दिवाळी म्हणजे आनंद साधकांना प्राप्त करून देतो. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकाची. स्वसुखे म्हणजे स्वाभाविक जे ब्रह्मसुख आहे ते ब्रह्मसुख सगळीकडे पसरवतो. धर्मची जगी नांदे, सगळ्या जगामध्ये धर्मच म्हणजे पुण्यच नांदताना दिसतं, पाप कुठं दिसतच नाही. काय विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, सगळं विश्व स्वधर्माने नांदताना सूर्याला दिसावं असं आम्ही करतो. स्वसुखे विश्व कोंदे म्हणजे सगळ्या त्रैलोक्याला ब्रह्मसुखाची प्राप्ती करून देतो. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथाचे, किंवा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक असं माऊली म्हणतात. आणि मग काय होतं, सगळीकडे पुण्य झालं की मग भक्तांना आनंद होतो. आणि मग आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. कोणता अभंग आहे? आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी. पिकले तया खाणे किती पंगतीशी सुका, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. भाग्यवंत असतो ना तो देवाचं स्मरण नामस्मरण करत राहतो, त्यामुळं नेहमी आनंदीन, त्यामुळं त्याचं शरीरही पुष्ट होतं आनंदाने. ते पुष्ट होणं म्हणजेच भक्ता निगती दोंदे सात्विकाची. मग बघा, जे निश्चिंत असतात ना भक्त, माणसं वाळून का जातात? चिंता असते संसाराची. अन्न खाल्लेलं अंगीच लागत नाही संसाराच्या चिंतेनं. हा नाही, ती ओवी आहे. त्याच्या आधी पहा मग, नाचती स्वानंद अवदशाने मध्ये तरी द्यायची. हरिकृपा होता, हा हरिकृपा होता, भक्ता निगती दोंदे. दोंदे म्हणजे डेअरी, पुष्टी होते. दोंदे म्हणजे डेअरी. तुकाराम महाराजांची एक आरती आहे बरं, ते गाथ्यात नाही पण सकल संत गाथा वक्ते बाबांच्या कपाटात होता. मी आपलं वाचायचो, त्यात एक तुकाराम महाराजांची आरती सापडली. आणि त्या आरतीत तुकाराम महाराज कसे दिसत होते त्याचं वर्णन आहे. वर्णन असं आहे की वर्तुळ दोंद पोट, नेत्र नासिक कंठ. थोडीशी डेअरी होती असं म्हणतात. बरं, नेत्र नासिक कंठ आणि सावळे रूप बापा त्याचे लागले पिसे. तुकाराम महाराज सावळ्या रंगाचे होते, गोरे नव्हते, सावळे मध्यम. आणि उंची कशी होती? उंच ना ठेंगणा हो, ध्यानी हेची हेरा हो. फार उंच नव्हते आणि ठेंगणे नव्हते, मध्यम उंचीचे असे. असं कशाहून आठवलं हे? भक्ता निगती दोंदे सात्विकाची. ते पापांचा आचळू फेटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा. मग काय होतं, पापांचा पडदा फाटून जातो सगळा. आचळू म्हणजे पडदा नाहीसा होतो, अचळ म्हणजे पडदा. पुण्याची पहाट फुटे, आणि मग पापाचा पडदा नष्ट झाला की प्रकाश पडतो. पुण्याची पहाट फुटे. अचळू याचा अर्थ पडदा, किंवा अचळ याचा अर्थ होतो न हलणारा, म्हणजेच पर्वत. पापाचा पर्वत बाजूला झाला
की मग त्या पर्वताच्या मागे असलेला सूर्य उगवतो आणि मग काय होते, पहाट निर्माण होते, उजेडतं आणि सगळीकडे प्रकाश म्हणजे पुण्य निर्माण होतं. जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा, जेव्हा माझा अवतार होतो तेव्हा पाप नष्ट होतं आणि पुण्याची पहाट फुटते. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगे युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. अशा धर्माच्या रक्षणाच्या कामासाठी मी युगायुगामध्ये अवतार घेतो. पण हे कुणाला कळतं? विवेकी लोकांना कळतं, किंवा ज्यांना हे कळतं ते विवेकी आहेत, ते ज्ञानी आहेत. जन्म कर्म च मे दिव्यम मेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. मे 1, जन्म कर्मच 2, दिव्यम 3, मे यो 5 नाही यो 4, मेवम 5, शेवटचा शब्द तत्वतः 6, त्याच्या आधी वेत्ती 7, खालच्या ओळीत सो 8, त्यामध्येच अर्जुन ते द्विखंड यश सारखं त्याच्यावर 1 आकडा टाकायचा. 1 आधी दिलंय का? बर, 0 करा मग त्याला 1च्या आधी अर्जुन. बर, कुठपर्यंत आला? 8 ना. 9, देहम 9, त्यक्त्वा 10 आणि पुनर्जन्म नैती 11 झाला. आता अर्थ, हे अर्जुन म्हणजे हे अर्जुना, मी जन्म कर्मच दिव्यम, हे अर्जुना माझं जन्म आणि जन्मल्यानंतरचं कर्म सगळं हे दिव्य आहे. यहा एवं तत्वतः वेत्ती, असं जो खरोखर जाणतो, 6 देहम त्यक्त्वा पुनर्जन्म न येती मामेती, तो देह त्यागल्यानंतर म्हणजे मरणानंतर पुनर्जन्माला प्राप्त होत नाही, ब्रह्मरूप होतो, मद्रूप होतो, असं भगवंतांनी या 9व्या श्लोकात सांगितले. याच्यावरच्या 2 ओव्या तेवढ्या पाहू आणि थांबू. बरोबर 2 मिनिटं राहिले आपले. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. परमार्थतः मी न जन्मणारा आहे, आणि न जन्मणारा म्हणजे ब्रह्मरूप असून सुद्धा मी जन्म घेतो, पण जन्म जरी घेतला तरी मी अजन्माच आहे असं जो जाणतो. अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे, मी जरी कर्म करताना दिसत असलो तरी मी कर्म करणारा नाही, मी अक्रिय आहे असं जो जाणतो, हे अविकार जो जाणे तो परममुक्त, तो श्रेष्ठ असा महात्मा, मुक्त महात्मा आहे असं समजावं. तो चालीला संगे न चळे, देहीचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. आणि मग तो जीवन मुक्त महात्मा चालीला म्हणजे सामान्य लोकांसारखा व्यवहारी मुलंबाळ संसार शेतीवाडी जरी त्याला दिसत असली आणि तो सगळं व्यवहार जरी करत असला तरी तिथं तो आसक्त नसतो, त्या व्यवहारामध्ये तो गुंतलेला नसतो. संगे न चळे म्हणजे आसक्तीनं तो चलन त्याचं म्हणजे तो गुंतत नाही त्या आशेमध्ये. देहीचा देहा ना कळे, देहामध्ये राहतो पण त्या देहाच्या धर्माने बांधला जात नाही. मग पंचत्वी तव मिळे माझ्या रूपी. आणि मग पंचत्वी म्हणजे काय? मरणाच्या वेळी माझ्याची रूपी म्हणजे माझ्या रूपात मिळून जातो. पंचत्वी शब्द का वापरला? वय झालं की माणसाच्या शरीरातली 5 भूत 5 भूतात मिळून जातात. वक्ते बाबांना जेव्हा आंघोळ घालायचो ना, ते असं दगडानं घासलं की त्यांच्या अंगाचा मळ निघायचा. बरं, मळ किती दिवस निघतं? एकदा निघतो, चांगलं घातलं की पुन्हा दुसऱ्या दिवशी मळ नाही निघत. पण बाबाच्या रोजच निघायच्या मळाच्या लेवाळ्या. म्हणलं बाबा कस काय तुम्ही खोलीच्या बाहेर निघत नाही, काही नाही, आणि रोज कस काय तुमच्या अंगाचा मळ निघतो? ते म्हटले अरे बाबा हा मळ नाही, हे कातड आहे. हे म्हातारपणे काय होतं, हे वरचं कातड मरून जातं आणि त्या कातड्याचे माती निघते. म्हणजे काय? हे कातड मातीचं आहे आणि त्या मातीत मिसळून जातं म्हातारपणे.
हे माती मातीत मिसळून जाते. बर, शरीरातलं जल असतं ते जलात मिसळून जातं, वायू असतो वायूत मिसळून जातो, तेज तेजात मिसळून जातं. काय राहिलं आता? पृथ्वी आकाश आकाशात मिसळून जातं. झालं पंचमहाभूतात मिसळणं म्हणजेच मरण. आणि मग असं मरण त्याचं झालं की तो मरत नाही, तो माझ्या स्वरूपात ब्रह्मरूप होतो, विलीन होतो. काल एक जरा वाईट घटना घडली. आपल्या चातुर्मासातील एक विद्यार्थी, श्री गुरु राऊत बाबांच्या संस्थेत असलेला ज्ञानेश्वर त्याचं नाव, तो आजारी पडला, काहीतरी कावीळ झाला. सोलापूरच्या दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं होतं, पण तो त्या ठिकाणी वारला. त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली मुक्ताबाईंना विनंती करू की या वारकरी साधकाला पुन्हा संप्रदायात जन्म देऊन त्याच्याकडून साधना करून घ्यावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मक